आजच्या दिवसातील साई माऊली कारखानपाडा विपक्षामध्ये संजय 11 नागले या संघाला पाहणार आहोत. चला घाई करायचे बॅटर लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. बॅटिंग करण्याकरता 3 ओव्हरचा मॅच आपण पाहणार आहोत. संजय 11 नागले त्यांच्या विपक्षामध्ये साई माऊली कारखानपाडा. संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली दोन्ही संघाने. आता मात्र अंतिम मॅच अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. 2 बॅटर इंटर होतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता कारखानपाडा संघाच्या माध्यमातून. हार्डलक ओम साई बंगली टीम या संघाचा देखील नक्कीच दिवसभरामध्ये चांगला खेळ राहिला, परंतु थोडेसे कमी पडले गेले मागील मॅच मध्ये आणि नक्कीच ते आता मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना आपला आभार मनपूर्वक व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला गेला, त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ नक्कीच त्यांनी प्रदर्शित केलेला आहे, परंतु पुढील स्पर्धेसाठी आपला मनपूर्वक हातेखाते शुभेच्छा असतील. आता हार आली, परंतु उद्या करता तुम्हाला मनपूर्वक हातेखाते शुभेच्छा असेल पुढील स्पर्धेकरता. चला घाई करायची पीच. पहिला बॉल, बॉलर तयार. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द कॅप आणि निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारखानपाडा या संघाने आणि नक्कीच चांगला निर्णय येताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर चौकार प्राप्त करतोय बॅटर विजय. चौकाराने अकाउंट याने ओपन केलेला आहे. पुष्पक हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे विजयाचा. खराब क्षेत्ररक्षण आणि ज्यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द बॅचेस हा क्रिकेटचा कानमंत्र आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला नक्कीच चांगला खेळ करावा लागेल, परंतु यावेळेस जर पाहिलं तर चुकी केलेली आहे क्षेत्ररक्षकाने आणि त्या चुकीची भरपाई कशा प्रकारे करेल बॉलर आपण पाहणार आहोत. ही 1 धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉल टाकून झालेले आहेत. पुष्पक हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. हा प्रकार बॉल चांगला फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद विजय. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती पुष्पक याने आणि त्या बॉलला नक्कीच पाठवलेला आहे. हवाई सफर करण्याकरता बॅटर प्रसाद याने षटकाराने अकाउंट ओपन करतोय. प्रसाद हा बॅटर. फुलटॉस बॉल, सुंदर फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र चांगला बॅकअप भेटलेला आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. भरपूर धावा खर्च करते बॉलर पुष्पक. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. यावेळेस बॅटची एज लागून जाईल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट करते दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन्ही बॅटर चांगले प्रयत्न करत आहेत. विजय आणि प्रसाद हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये चांगला संघर्ष करत आहेत आपल्या संघाकरता. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी ते करत आहेत. आता मात्र पुष्पक हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील शेवटचा बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे साई माऊली कारखानपाडा या संघाची बिनबाद 14 धावा. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 2 ओव्हर मध्ये पाहावं लागेल की धावांची उभारणी केली जाईल या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारखानपाडा वर्सेस नागले या दोन्ही संघाने नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि ते इथपर्यंत पोहोचले गेलेले आहेत. आता मात्र नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. अविनाश हा बॉलर
बॉलिंग करण्याकरता नक्की संपूर्ण दिवसभरामध्ये याची देखील कामगिरी चांगली राहिलेली आहे. आता मात्र अंतिम मॅच मध्ये पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग करेल हा बॉलर अविनाश. हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल, सुंदर फटका, लेफ्ट हँड ड्राइव्ह, चेंडू जाईल. ओ व्हॉट अ पॅट, पाहावं लागेल नक्कीच वाऱ्यावरती झेप घेऊन हा कॅच मात्र कंप्लीट केलेला आहे. मनोज घरात या खेळाडूने सुपर्ब कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच वाऱ्यावर झेप त्याने घेऊन नक्कीच आपल्या संघाकरता एक विकेट प्राप्त करून दिलेले आहे. अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा नागरी संघाच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये. त्याचा प्रत्यय आपण पाहतोय. मनोज घरात याने नक्कीच एक चांगला झेल पकडलेला आहे. बॅटर होईल बाद मिस्टर प्रसाद 9 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. त्याच्या जाग्यावरती मिस्टर कृष्णा लोखंडे इंटर झालेले आहेत. कृष्णा लोखंडे यांचा खेळ आपण पाहणार आहोत. मैदानी चात मध्ये कशा प्रकारचा राहिला जाईल. यस डेफिनेटली एपीएल ऑप्शन सोडून ते मॅच मध्ये आलेले आहेत. त्यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा असतील. एक चांगले मजबूत एसटीचे बॅटर आहे. त्यांना आता मात्र जबाबदारीने खेळ करावे लागेल कारण पहिले विकेट डाऊन झालेली आहे या संघाची. प्रसाद हा बॅटर बाद झालेला आहे. आता मात्र कृष्णा लोखंडे आलेला आहेत मैदानी चात मध्ये. बॉलर तयार मिस्टर अविनाश. विकेट प्राप्त त्याने केलेले आहे. नक्कीच कमबॅक करून देतो या मैदानी चात मध्ये नागले संघाला. दुसरा बॉल या षटकातील, सुंदर फटका, लेफ्ट हँड ड्राइव्ह, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि एका हातामध्ये झेल आणि फलंदाज बाद मिस्टर कृष्णा लोखंडे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नक्कीच येतो मेरे दाएं हात का खेळ असं म्हणत असताना ऑफ साइडच्या दिशेने सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. संघाचा कर्णधार दीपेश आपण नक्कीच पाहिला त्या ठिकाणी होता, तैनात होता. त्याच्या माध्यमातून एका हातामध्ये कॅच मात्र कंप्लीट झालेला आहे. आणखी एक विकेट डाऊन झालेली आहे. साई माऊली कारखानपाडा या संघाची. कृष्णा बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती आकाश इंटर होतील. मैदानाच्या आतमध्ये थोडासा प्रेशर जाणवला जाईल कारखानपाडा संघांवरती. डेफिनेटली सुरेख कामगिरी करतोय बॉलर अविनाश. लागोपाठ 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. आता मात्र हॅट्रिक वरती आहे हा बॉलर अविनाश. सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. यावेळेस चांगला फटका, चेंडू लावून साईडला बोलला, चेंडू जाईल डीप मिडल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरला हुलकावणी दिलेल्या बॉलने चेंडू जाईल. 4 धावन करता चौकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या 18 वर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉल टाकून झालेल्या. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. अविनाश हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 4था बॉल असेल. आपल्याकडे बॉल पोच केला बॉलला हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अतिशय जबरदस्त एफर्ट लावले जात आहेत संजय 11 नागरी संघाच्या माध्यमातून. नक्कीच दिवसभरामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. 100% क्षेत्ररक्षण, 100% बॉलिंग मध्ये एफर्ट लावले जात आहेत या मॅच मध्ये. अप्रतिम खेळ राहिला गेलेला या नागले संघाचा. नक्कीच भरपूर यंगस्टर आहेत या संघामध्ये. यंग टॅलेंटने भरला गेलेला हा संघ आपण पाहतोय संजय 11 नागले संघ. आणखी एक विकेट डाऊन झालेला आहे. आकाश हा बाद झाला. 4 धावा त्याने बनवल्या. त्याच्या जागेवर कीर्ती कुमार इंटर होतील. स्ट्रायकिंग एंडला असतील. अविनाश तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिडॉनला. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे त्या मिडॉनला. त्या छोट्या छोटा क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहिला. त्याच्या माध्यमातून जबरदस्त एफर्ट, जबरदस्त प्रयत्न करतायत नागले संघाचे खेळाडू या मॅच मध्ये. अंतिम मॅच आहे. साई माऊली कारखानपाडा त्यांच्या विपक्षामध्ये संजय 11 नागले. अतिशय जबरदस्त मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल टाकून झालेले आहेत. 5 धावा खर्च करते बॉलर अविनाश. संघ धावसंख्या 19 आहे.
आता मात्र सुंदर फटका चेंडू ऑन साइडला बोलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी, हलकीशी मिसफिल्ड, त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला दुसरं, 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे साई माऊली कारखाना संघाची 21 धावा. धावसंख्या 21 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. नागले संघाच्या माध्यमातून मनोज घरात आलेला आहे, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. मनोज हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा प्रकार बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, चेंडूच्या हाताळली. वाईट बॉलचा इशारा आलेला, पंचांचा 51 धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. व्हाईटने 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार, यावेळेस आडोबाने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. यावेळेला डॉट, जबरदस्त कमबॅक केलेल्या या बॉलरने. या बॉलवर नक्की पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र सुरेख वापसी त्याची राहिलेली आहे या बॉलमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हा प्रकार बॉल, सुंदर फटका हवेमध्ये, चेंडूची खालची रक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे कीर्ती कुमार. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर दिनेश बाबर इंटर झालेले आहेत. या ओव्हर मध्ये नक्कीच 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेला बॉलर मनोज याने. 1 विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र नक्कीच कमबॅक केलेला आहे, कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. 4 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. घाई करायची आहे प्लीज, बॅटर लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचो आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल नवीन बॅटर दिनेश बाबर, स्ट्रायकिंग एंडला असतील. बॉलर तयार, मनोज घरात. षटकातील पुढील बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॅटची एज हवेमध्ये, चेंडू झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का नाही, नाही होणार. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. 3 बॉलचा खेळ झालेला, 3 बॉलचा खेळ बाकी असेल या अंतिम ओव्हर मध्ये. चला घाई करायची प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. वेळेमध्ये सहकार्य करा. बॅट लाईटला सुरुवात झालेली आहे. बॉलर तयार मनोज. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्कोर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, काउ कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑफ आहे. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी, ट्रॅव्हल होईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. आणि 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या धावफलकावर 25 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे, 2 बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 25 धावा. आता मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चला निलेश दिवालेला आहेत तिसरे पंच, त्यांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. इट्स अ फेअर बॉल असेल, फेअर डिलिव्हरी घोषित केलेल्या तिसऱ्या पंचांनी. बॉलर तयार. पुढील बॉल असेल या षटकातील. फुल टॉस बॉल, ऑन साइडला बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे. अंडरआर्मचा थ्रो पाहायला मिळाला आणि या 2 धावा कंप्लीट केले आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 1 शॉटचा इशारा आलेला पंचांचा, फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 26 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल.
मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला विजय याला पण पाहणार आहोत. सुंदर चेंडू हाताळली, चेंडूला खोदून काढला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने, एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही आणि फलंदाज होईल बाद. संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा लागला गेलेला आहेत आणि 28 धावचं लक्ष असेल संजय 11 नागले या संघाला. चला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. साई माऊली कारखानदार संघाला विनंती केली जाईल, लगेच या, क्विक या, फास्ट करा, घाई करा. अंतिम डावाला होईल सुरुवात. तत्पूर्वी मायक्रोफोन वर जोडले जातील या मॅचचं धावतं विवरण पोहोचवण्याकरता आमचे साथी समालोचक मित्र जयेश जी डोकले. धन्यवाद. हॅलो हॅलो डीजे थोडंसं थांबवते तुम्हाला मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा, लगेच फील्ड सेट करून घ्या. साईमौली स्पोर्ट्सचा कारखानपाडा टीम जबरदस्त आज दोन्ही संघाने खेळ मात्र केलाय. एका बाजूने आपण बघितलं तर मग नागले संघ, दुसऱ्या बाजूने कारखानपाडा संघ आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये या, जिंकण्यासाठी लक्ष उभं केलं. इकडे आपण बघितलं 28 धाव्यांचं. बघा ज्याप्रमाणे 28 धावा चेस करायचे आहेत. बॅटर्स आलेत मैदानाच्या आतमध्ये. तर अंपायर्स आपण बघितलं तर देखील चर्चा करतायत. सध्या तरी आपण पाहू शकतो की आजच्या दिवसामध्ये बघा फेवरेट कोणता संघ बनतोय. जरी दोन संघाचे 12वे खेळाडू आहेत ना, तर दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूंना जितका मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना, त्यांना टेन्शन नसेल तेवढं या दोन 12व्या खेळाडूंना टेन्शन आहे. त्यांना माहिती आहे ना, कारण की मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग काय आहे जबरदस्त असतं. कारण की बघा 12व्या खेळाडूचा जो रोल असतो ना, नेहमीच मी सांगतोय की 12व्या खेळाडू जो इन्व्हॉल्व असतो ना, तो येणाऱ्या काळासाठी ना त्या संघाचा महत्त्वपूर्ण स्टार खेळाडू असतो. हे मी बघितले आणि अनुभवले देखील. कारण की 12व्या खेळाडू जा, कारण की फायदा भरपूर होतो. कारण की त्याचा देखील एक उदाहरण देईन तुम्हाला. 12वा खेळाडू गेला ना की एखाद वेळेला काय होतं की आपला एखादा खेळाडू इंजर्ड झाला आणि जर 12व्या खेळाडूकडे जर कौशल्य असतं ना की त्याला संधी मिळाली तर दिवस त्याचा असताना तो चमकतो. कदाचित चांगला गोलंदाज होतो, चांगला फलंदाज होतो. कारण की एखादा चांगला आपण बघितला तर ऑलराऊंडर खेळाडू होतो. हे आत्तापर्यंत मी देखील पाहायला गेलंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ जर आपण बघितला तर मग आपण या संघांचा दोन पाहूया. तसंच आपण पाहू शकतो की दोन्ही 12वे खेळाडू टेन्शनमध्ये आहेत आता आमचे. एका बाजूने कारखानपाडा टीम, एका बाजूने नागले टीम. सध्या मैदानाच्या आतमध्ये धावा देखील चेस करायचा आहे. नागले टीम आपण पाहू शकतो की दोन खेळाडू ओपनिंग कॅच पाहायला मिळाला होता. बॉलिंग ट्रॅकवर संदीप. पहिला बॉल सरळ उडवलाय आणि सरळ चाललाय. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून एक टप्पा, सीमा पार 4. बघा सकाळच्या सत्रामध्ये संदीप नव्हते, परंतु या मॅच साठी आलेत आणि आल्यानंतर त्यांच्या पहिल्या बॉलवर चौकार पडलाय. गरज आहे आपल्या संघासाठी चांगली बॉलिंगची. ओ यावेळेला मात्र सोडून दिलं फेट अँड वॉच. पंचांची भूमिका साफ पाहायला मिळते. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेलाय आणि आपण पाहतो या वेळेला आता मात्र फ्रीडम असेल बॅटर कडे. कारण की जसं म्हटलं जात आहे ना की हा फटका खेळावा लागेल नीट. कारण की आहे आता फ्री हिट, फ्रीडम. लाठी चार्ज केला जाईल का? फ्रीडचा बॉल या वेळेला आपण पाहिलं तर नक्कीच बॅटरने मिस केला. एक मेजवानी होती, कारण की मेजवानी जर स्वीकारली असते तर डेफिनेटली तुम्ही इकडे एक चांगला फटका एक्झिक्यूट करू शकला असता. संजय 11 नागली टीम्स आपण पाहिले तर मग चेस करत असताना या धावा आपल्याला पाहायला मिळतोय.
ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. संदीप यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे तर डॉट चेंडू आलेत. धाव फलकावर धावा जर आपण बघितल्या तर डेफिनेटली आपल्याला 5 दिसत आहेत परंतु त्यामध्ये आपण पाहिलं तर मग त्या 5 धावा तर आपण पाहिलं तर एक चौकार आणि एक नो आला तिथून आल्या होत्या परंतु उर्वरित 2 तर डॉट आलेत. विचार करावा लागेल. पुन्हा एकदा पाहिली आपण सुंदर गोलंदाजी. फलंदाजाचे मात्र पाय चालत नाहीयेत. आता आपण पाहिलं तर थोडस आपण पाहू शकतोय धडधड मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतोय की डॉट चेंडू जेव्हा जेव्हा येतात ना आणि अशा मोमेंट मध्ये तर मग खेळाडूंना मात्र ना बसवसं होत आहे ना उठवसं होत आहे असं मात्र नक्कीच अनुभवलंय आपण देखील भरपूर वेळा. परंतु हा चेंडू आता मात्र थोडासा दिशेच्या बाहेर आणि पंच म्हणतात की आहे हा वाईट. लेग स्टंपच्या बाहेर पाहतोय आपण. वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळालाय. धाव फलकाला मात्र आपण बघितलं तर थोडस पुढे सरकताना पाहायला मिळेल. धाव संख्या पोहोचली आहे 6च्या घरामध्ये. बघा लक्ष 28 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये डेफिनेटली एक चांगली माफक सुरुवात जर मिळाली नागली टीमला तर पुढे जाऊ शकते परंतु कारकनपाडा टीम देखील लढाई करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या चेंडूची मेजवानी दिली समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर आले तिकडे. विजय आले चेंडूला फील्ड करतात. चेंडूला अडवलं गेलाय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मग धाबा जोडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नेमका काय झालाय तर जवळजवळ मात्र धावा जोडल्या गेल्या तिकडे 2. धावसंख्या पोहोचले गेले 8च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ झाला म्हणजेच 28 लक्ष 20 हवे असतील अजून देखील. पुन्हा एकदा फटका पाहतोय आपण या वेळेला. हवेत मिस टायमिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो. डेफिनेटली झालाय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली आहे 10च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 10 धावा म्हणजेच काय थोडस आपण पाहू शकते ना की तराजूचा काटा आहे ना तो आता मध्यंतरी आहे ना इकडे ना तिकडे. आता कोणाचं वजन वाढेल आणि कोणाचं वजन कमी होईल ते देखील पाहायला मिळेल. 10 झाल्यात म्हणजेच 12-18. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकूया. 2 बॅटर्स तर आहेत. एका बाजूने आपण बघितलं तर प्रज्वलने 3 डॉट देखील खेळले गेलेत. खरोखर ते 3 डॉट न म्हणजेच आपण पाहू शकतो की काहीतरी दिशा बदलू शकतात. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. नंबर 2 चा स्पॅल आपटून टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर या वेळेला आणि मन बाउन्स बॅकफुटला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच खेळण्यासाठी मजबूर केलं जाते आता बॅटरला. डॉट चेंडू येतील तर या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय साई माऊली कारखानपाडा टीम ही पुढे जाईल. फुलटॉस चेंडूची मेजवानी स्वीकारली आहे परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. कॅच कलेक्ट केला जाईल आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का पाहतोय संजय इलेव्हन नागले टीमला परतावं लागेल तिकडे प्रथमेशला डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. बघा पहिले 2 चेंडू धाव एकी नाही आलेली आहे. 18 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 18 धावा. आता आपण पाहतोय करो या मरो तसं म्हटलं जातंय ना की जीवनात 2च मार्ग ठेवायचे. एकतर करा नाहीतर मरा. कारण की करणाऱ्याला इतिहासाच्या पानावर वाचलं जातं आणि मरणाऱ्याला भूतकाळाच्या दरीत ढकललं जातं. निर्भीडपणे निस्वार्थपणे लढणाऱ्यालाच योद्धा म्हटलं जात आहे आणि योद्धा मात्र आपण पाहिलं तर बनेल का. आपटून टाकलेला चेंडू होता. शॉर्ट पिच होता. पुलचा फटका. फिल्डरची चुकीला माफी नाही. चौकार. 4.
जबरदस्त आपण पाहिलं तर एफर्टची गरज होती परंतु ते नाही मिळालं. आपण पाहिलं तर मग वाट पाहिली आणि तिथेच वाट लागली हे पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचली 14च्या घरामध्ये. अर्धा प्रवास पार केलाय. अर्धा प्रवास शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 14 झाल्यात आणि 9 चेंडूमध्ये 14 हवे आहेत. ओहो उंचावलाय आता स्वतः गोलंदाज. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कशमकश भरा मुकाबला पाहतोय आपण एका बाजूने आपण पाहिले ना तर हा टेन्शन देणारा मुकाबला पाहतोय कारण की दोन्ही संघांना आणि सध्या तरी आपण पाहू शकतो की समर्थक दोन्ही संघाचे आपण पाहिले तर मग आहेत आणि आपण पाहिले ना तर जितका खेळाडूंना मात्र आपण बघितलं टेन्शन तितकंच समर्थकांना देखील टेन्शन. आता केस आपण पाहू शकतोय 2 धावा मात्र तिकडे देखील सोडल्या गेल्यात. पुढील चेंडू आपण पाहतोय क्रॉस खेळला जातोय. आपण पाहिलं तर स्केरले क्षेत्राच्या दिशेने फटका मात्र एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. साई माऊली कारकणपाडा टीमला तर नक्कीच मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. क्षेत्राचं रक्षण चांगलं झालं नाही तर नक्कीच ही मॅच मात्र तुमच्यासाठी स्वप्न आणि स्वप्नच म्हणू शकताय. धावा मिळाल्या 2 धावसंख्या वाढली गेली आहे. 18च्या घरामध्ये पोहोचलाय. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. ही मॅच काय जबरदस्त होत असताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा. हो हो नशीब होत तिकडे की जसा तसा चेंडू अडला आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे. अजून देखील आपण बघितलं तर ही मॅच आहे ना पूर्णपणे आड आहे. ही मॅच मात्र आपण पाहिलं तर सांगू शकत नाहीये की कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ आज मात्र जो पहिला ठरेल या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येणारा नागले संघ येईल की मग कार्बन पाडा संघ. एका बाजूने आपण बघितलं तर मग संजय 11 नागले तर दुसऱ्या बाजूने साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा. मॅच आपण बघितलं ना तर अंतिमचा पैसा वसूलवाला होताना पाहायला मिळतोय. ज्या परीने आतापर्यंतचा मात्र खेळ राहिलाय ना लाजवाब. आणि इथून आपण पाहिलं तर मग संजय 11 टीमचे 2 बॅटर्स एका बाजूला प्रज्वलला आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला यशला पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग गोलंदाज संजयला देखील आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 9 धावा. थरारक सामना हृदयाचे टोके वाढवणारा सामना. म्हणतात ना की दिवस नाही रात्र बदलते दिवा नाही वात बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. किस्मत बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. पहिलाच बॉल वाघाची दाढ खोदला पहाड. चेंडू सीमा रेषा पार षटकार. आपल्या नावातच यश आहे आणि ते मी संपन्न करणार असं म्हणत असताना त्याचा गाजाबाजा करत असताना यशने ठोकलेला षटकार. आता धाव्यांची गरज 3. 5 चेंडू आणि 3 धावा. घाबरला पटका हवेत उंचावला. झेल ड्रॉप पकडला नाही तिकडे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता पहिले आपण तर मग स्कोर इज लेवल. बघा मैदानाच्या आतमध्ये कोणी डायरेक्टली जाऊ नका जोपर्यंत पंचांचा इशारा मिळत नाहीये. कारण की मागील आठवड्यामध्ये असं चित्र झालं होतं. पंचांनी जेव्हा सिग्नल दिला मग तुम्ही आरामात जाऊ शकताय बिंदा जाऊ शकताय पण थोडस कंट्रोल ठेवा मित्रांनो. सध्या तरी आपण पाहू शकतोय ह्या आयोजकांना आणि प्रत्येकांना आणि कॉमेंटर असो अंपायर असो की असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्यांना सूचना मिळते. कारण की भरपूर असे चित्र आपल्याला होताना बघायला मिळत आहे. व्हॉलेंटियर्स आपण रेडी राहायचं आहे खुर्च्या घेऊन. परंतु आपण पाहिला तर सध्या तरी एका धावेची गरज आहे.
4 चेंडू आणि 1 धाव. संजय 11 नागले संघ किती दिवसाची प्रतीक्षा आज मात्र पण पाहिला तो क्षण तो वेळ जवळ येत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल मात्र खेळलाय सामना मात्र जिंकलाय. नक्कीच आपण पाहिला तर संजय लेन संघाने कॉंग्रॅच्युलेशन्स जाऊ शकता आता. A champion.